थंबनेलवरचा फोटो क्लिक करून जर तुम्ही या व्हिडिओवरती आला असाल तर व्हिडिओ संपूर्ण पहा। नमस्कार मंडळी, मी कांचन तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते। आज तुम्हाला मटकीच्या मिसळची रेसिपी शेअर करत आहे। मटकीची मिसळ बनवण्यासाठी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। त्यामध्ये हळद मीठ टाकून त्याची एक शिट्टी करून घेतली, पाणी टाकून एकच शिट्टी केली, कारण बारीक मटकी आहे, लगेच शिजून जाते। असं पातेल्यात पण शिजवू शकता, पण मी कुकरला शिजवली। वाटण्यासाठी आपल्याला 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा तीळ आणि अर्धा वाटी असं खोबरं घेतलं आणि 2 कांदे उभे चिरून घेतले। कांदे, खोबरं आणि धने, जिरे, तीळ आपल्याला चांगलं कलर चेंज होईपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। करपवायचं नाही आहे, बारीक गॅसवरती चांगलं भाजून घ्या आणि थंड झालं की आपल्याला त्याचं वाटण करून घ्यायचं आहे। आता इथे माझं हे थंड झालेलं आहे, मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे आणि बारीक पेस्ट करून घेतली। फाईन पेस्ट झाली पाहिजे, दरदरं ठेवू नका। मिसळ बनवण्यासाठी तेलामध्ये कंजूसी करायची नाही, भरपूर तेल वापरा। तेलामध्ये तमालपत्र टाकलं, कढीपत्ता टाकला आणि अद्रक, लसूण आणि ही कोथिंबीरचं वाटण करून घेतलेलं आहे, ते टाकून चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। वाटण चांगलं परतलं, कलर चेंज होईपर्यंत, म्हणजे अद्रक आणि लसूण, कोथिंबीर ती चांगली परतली गेली की त्याचा सुवास एवढा छान येतो। कोणाकोणाला हा सुवास खूप आवडतो पदार्थात, मला तर खूप आवडतो लसणाचा जास्त करून। आणि आपण जे वाटण करून घेतलं होतं कांदा खोबऱ्याचं, ते या ठिकाणी टाकलं आणि ते पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। कोणाकोणाला मिसळ आवडते, मिसळप्रेमी कोण कोण आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला कोणत्या साईडची मिसळ आवडते? प्रत्येक भागातली मिसळ वेगवेगळी आहे, बनवण्याची पद्धत वेगळी आहे की नाही, बरोबर आहे की नाही? आणि मिसळप्रेमी तर खूपच आहेत, म्हणजे प्रत्येकाला आता हा व्हिडिओ पाहायला आलेल्यांना तर मिसळ आवडतच असेल, म्हणूनच त्यांनी हा व्हिडिओ क्लिक केलेला आहे। बघा, आता आपल्या वाटणाचा तेल सुटेपर्यंत आपल्याला त्याला परतायचं आहे। थोडासा कलर चेंज झाला की आपण त्यामध्ये आपले मसाले टाकणार आहे, पावडर मसाले। आणि त्यासाठी मसाल्यांमध्ये पण चंगुसी करायची नाही, भरपूर झणझणीत आणि तिखट खायला कोणाकोणाला आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा। आता बघा, त्यामध्ये काय केलं मी, लाल तिखट आणि आपला घाटी मसाला टाकलेला आहे आणि एक्स्ट्रा कोणताही मिसळ मसाला वगैरे आजकाल बाजारात मिळतात ते वापरलेले नाहीत। घरच्या मसाल्यात साधी सोपी ही रेसिपी बनवलेली आहे। तुम्ही कशी मिसळ बनवता मला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या साईडला कोणत्या पद्धतीची मिसळ बनवली जाते, तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात, कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात तेही मला सांगा। कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवरचे अजूनही व्हिडिओ पहा, बघा कसे वाटत आहेत तुम्हाला। आता या स्टेजला आपण बॉईल केलेली मटकी टाकलेली आहे। मटकी वाटणामध्ये चांगली परतून घेतो, परतून घेतली की आपण थोडा वेळ, बघा आता परतलेली आहे मटकी चांगली आणि आपण ह्या स्टेजला पाणी टाकणार आहोत। मटकीमध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे, तुम्ही हवं असेल तर थंडही टाकू शकता। आणि मटकी बनवण्यासाठी एक टीप अशी म्हणते की पाणीचा वापर भरपूर करायचा, कारण मटकी आपण पावासोबत खाणार आहोत, त्यामुळं पाव जास्त पाणी ऑब्झर्व करून घेतं, त्यामुळं कमी पडता कामा नये, भरपूर असं पाणी वापरा। म्हणजे जसं असेल तसे, म्हणजे थिकनेस, उगाचच पाणी पाणी पण करण्यात काही अर्थ नाही आहे, पण जरा लिक्विड फॉर्ममध्येच बनवायची, कारण आपण तरीच आणि म्हणजे नाही का पाणी वर करी जास्त खातो म्हणून। समजलं मला समजवण्याचा काय मी प्रयत्न करते, तुम्हाला समजलं असेल आय होप। आता बघा, मी अजून पाणी टाकते, म्हणजे मिसळ बनवताना जास्त पाण्याचा वापर करायचा हे मला सांगायचं होतं। आता बघा, उकळी आली की आपण मीठ चेक करणार आहोत। आपण मटकी बॉईल करतानाही मीठ टाकलेलं आहे, तरी पण थोडंसं कमी वाटलं मला, म्हणून मी या स्टेजला मीठ टाकलेलं आहे। मीठ बेतानेच टाकायचं, थोडंसं कमी झालेलं बरं, पण जास्त नको झालेलं म्हणून। आणि आता बघा, मिसळीला चांगली उकळी येत आहे, मिसळ आपली तयार होत आहे। मस्त छान आपलं फरसाण, पाव गरम केलेले तुपामध्ये किंवा बटरमध्ये, मस्त गरम गरम पाव, कांदा, कांदा, लिंबू, दही घ्या सोबत, कारण तिखट असेल तर दह्याबरोबर ते बॅलन्स होतं, म्हणून दही थोडंसं खावावं मिसळबरोबर।
आणि मस्त तर्रीदार मिसळ एन्जॉय करावी. आता उकळते ती चांगली. मी आधीच तुम्हाला सांगते, वरून कोथिंबीर टाकलेली आहे, मस्त हिरवीगार अशी बारीक चिरून कोथिंबीर टाकली. आणि उकळी आली ना तेव्हा ती तरी दिसत नाही आपल्याला, पण आपण जेव्हा गॅस बंद करतो तेव्हा एक असा लेयर येतो ना वरून, लाल लाल भडक असा तेलकट, ती खरी तरी म्हणायची. बरोबर आहे की नाही सांगा बरं. आता बघा मी थोडीशी बघितलं मिक्स करून, इथून जे दिसतंय वरून वरून लालसर, ती आपली तरी आहे. त्यालाच तरीदार मिसळ म्हटलेलं आहे. झणझणीत आणि चमचमीत अशी मिसळ तयार झालेली आहे. या खायला मंडळींनो. रेसिपी कशी वाटली, जमली आहे का चुकली आहे, काय कमी जास्त झालं आहे, कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या भागात कोणती मिसळ फेमस आहे ते पण मला सांगा. तुम्हाला मिसळ खायला आवडते का ते पण नक्की सांगा. बघा छान अशी उकळी आलेली आहे, मस्त पावासोबत. मी तर खूप एन्जॉय केली ही मिसळ. थँक्यू. तुम्ही ह्या रेसिपीला क्लिक करून पूर्ण रेसिपी बघितलीत म्हणून मी तुमचे आभार मानते. असेच माझ्याशी कनेक्ट राहा. नवीन नवीन रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर करीन. आणि यामध्ये काहीतरी गडबड आहे प्लेटिंगमध्ये, काय आहे तुम्हाला दिसते का ते नक्की सांगा कमेंट करून. थँक्यू.